हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक पठण व श्रीराम महाआरती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. अयोध्येत येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आत्ममलिक ध्यानपीठ कोकमठाण व समप्त श्रीराम भक्त कोपरगाव यांच्या वतीने आयोजित श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक पठण व श्रीराम महाआरती सोहळा शनिवारी 20 जानेवारी रोजी सकाळी अनेक संत महंतांसह कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे व हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. श्रीराम जय जय रामच्या अखंड जयघोषाने संपूर्ण कोपरगाव नगरी दुमदुमली होती. अतिशय भारावलेल्या व भक्तिमय वातावरणात कोपरगावच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या अभूतपूर्व भव्य दिव्य सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. कोपरगाव येथील तहसील कार्यालया शेजारी मैदानावर झालेल्या या नेत्रदीपक सोहळ्यास आत्ममलिक ध्यानपीठाचे सद्गुरू संत परमपूज्य परमानंद महाराज, विवेकानंद महाराज, निजानंद महाराज, चंद्रानंद महाराज, राजनंद महाराज, चांगदेव महाराज, सत्पात्रानंद महाराज, प्रेमानंद महाराज, शेलार महाराज, भोलेनाथ महाराज, अशोक महाराज, कुंभारीचे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज, सुरेगावचे गोवर्धनगिरी महाराज, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दिदी, कोपरगाव गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा हरजीत सिंग, राजयोगिनी चैताली दिदी यांच्यासह खास पोलंडहून आलेले परदेशी भाविक उपस्थित होते. श्रीराम भक्त म्हणून माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी या सर्व संत महंतांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. जय राम जय जय राम. संजीवनी परिवाराच्या सहकार्याने रामरक्षा स्तोत्र सामुदायिक पठण सोहळा आहे. आपण सर्वच परमपूजनीय संत व्यासपीठ ते आपल्या समोर आशीर्वादासाठी आहेत आणि सर्व विद्यार्थी इथे एकत्र येऊन हा एक सुंदर मंगलमय असा सोहळा इथे संपन्न होत आहे. व्यासपीठावर परमपूजनीय परमानंदगिरीजी महाराज, त्याचबरोबर परमपूजनीय निजानंद महाराज, परमपूजनीय हरजीत सिंगजी, तसेच परमपूजनीय महंत उपदे महाराज, परमपूजनीय महंत गोवर्धनगिरीजी महाराज, प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या परमपूजनीय सरला दिदी यांच्या समवेत आलेले सर्व संत व्यासपीठ, आत्मामालिक ध्यानपीठाचे सर्व संतगण आणि विशेषतः आत्मामालिक ध्यानपीठामध्ये पोलंड येथून आलेले खास उपस्थित असलेले भाविक आणि गुरुकुलाचे सर्व विद्यार्थी आणि सर्व उपस्थित रामभक्त, अतिशय सुंदर असा हा सोहळा इथे संपन्न होत आहे. कायम स्मरणात राहील असा हा सामुदायिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम होत आहे. संबंध देशभर नाही तर जगभर या 22 तारखेच्या रामलल्लाच्या अयोध्या नगरीच्या मंदिर सोहळ्याचा सध्या चर्चा तर सगळीकडे होत आहे, परंतु तो सोहळा आपल्याला सगळ्यांना पाहता येणार आहे. इतका हा सुंदर सोहळा पाहण्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे आणि आपल्या देशातीलच संतगण नाही तर त्याचबरोबर रामभक्तांच्या बरोबर परदेशातील सुद्धा अनेक अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी हा दिग्ना सोहळा पाहण्यासाठी येत आहे. राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा या सगळ्यांचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा एक सिंहाचा वाटा असतो. आपलं रोजचं जीवन जगत असताना आपल्याला संतांचे आशीर्वाद खूप मोठे, आई वडिलांच्या आशीर्वादा इतकंच आपल्या संतांचे सुद्धा आशीर्वाद आपल्या जीवनात खूप मोलाचे आहे. जीवनात आपल्या इथे बसलेल्या विद्यार्थी तर खूप नशिबवान आहात. आपण आत्मामालिक संकुलामध्ये आपल्याला रामरक्षा शिकवली जाते. इतर आध्यात्मिक आपले संस्कार, संस्कृती काय आहे याचीही माहिती दिली जाते. त्याचबरोबर आमच्या दिदी आलेल्या आहेत सरला दिदी,
त्यांच्याही माध्यमातून खूप सगळ्या पिढीला घडवण्याचं काम चांगलं करत आहेत. कारण ही पिढी म्हणजे देशाचे भावी नागरिक आहात आपण. आणि म्हणून आपले आचार, विचार, संस्कार जर चांगले असेल तर हा देश भविष्यात प्रगतीपथावर अजून खूप उंच शिखरावर गेल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून कितीही आपण शिक्षण घेतलं, कितीही आपण परदेशातल्या काही गोष्टीची माहिती घेतली, ती माहिती घेण्यापुरतं ठीक आहे, पण आपलं मूळ काय आहे, आपला धर्म काय सांगतो, आपले संस्कार काय सांगतात, आपली संस्कृती काय सांगते, हे आपण कधीही विसरता कामा नये. आज परिस्थिती अशी आहे बघा, आत्ममालिक सेंटरला पोलंडहून अनेक देशातून तिथे भक्तगण येत आहेत. कशासाठी येत आहेत? त्यांना कळलंय भारतात काय आहे, या भारत देशाकडे काय आहे. खूप मोठा ठेवा आहे, खूप मोठे आध्यात्मिक असं लिखाण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला खूप माहिती पुढे येते. आरोग्य, मन, आपलं परिस्थिती सगळं शारीरिक मानसिक दृष्ट्या जर आपण सक्षम असेल तर खऱ्या अर्थाने आपण खूप चांगलं काही भविष्यात करू शकतो. आणि म्हणून मन चंगा तो कटोती में गंगा असं म्हटलेलं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि मन कशाने प्रसन्न होतं तर आध्यात्मिक आपल्याला आधार असेल, गुरुचा आशीर्वाद असेल आणि संत महंत आपल्या सहवासात असतील, त्यांच्या चरणी आपण जर का लीन झालो तर निश्चित त्यांचं आयुष्य हे समर्पित आहे त्या देशासाठी, राष्ट्रासाठी. त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य आशीर्वादासाठी, आपल्या भल्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य या परमात्मा परमेश्वराला समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून आपल्यासाठी त्यांची एक नजरेचा दृष्टिक्षेप सुद्धा आशीर्वाद देऊन जातो आणि आपलं भलं करून जातो. आणि म्हणून संतांचं आपल्या जीवनात खूप महत्व आहे. म्हणून आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब एवढा मोठा कारभार देशाचा पाहत असताना ही ताकद कुठून येते, हे आत्मबळ कुठून येतं, ही आत्मशक्ती कुठून येते तर ते संत महंत सगळ्यांचे आशीर्वाद घेतात आणि प्रभूचरणी लीन होतात. कुठेही जाओ, परदेशात जरी गेले तरी परदेशातले सगळा विकास कामं सगळ्या गोष्टी पाहतील. परदेशात जाऊन आपल्या देशाचं भलं काय करता येईल तेही पाहतील. त्याचबरोबर आपलं मंदिर कुठं जर का असेल तर तिथं दर्शनाला गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जे भारतीय परदेशात आहे तेही पुन्हा आपल्या संस्कार संस्कृतीचा किती मोठा ठेवा आहे याच्याकडे आज वळलेले आहे. म्हणून आपण भाग्यवान आहात. आपण आजचा क्षण लक्षात ठेवा, आपल्या जीवनात कायम स्मरण देईल की आपण सगळ्यांनी सामुदायिक रामरक्षा म्हटली आहे. आणि आपण 22 तारखेला आपलं जे अयोध्यातलं राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे याचे आपण सगळे साक्षीदार आहात. आणि आपल्याला कायम स्मरणात राहील का हा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना आपल्याही पुढच्या भविष्यात सुद्धा कायम आपल्याला संतांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि म्हणून आपलं हे सगळं करत असताना आपल्याला प्रामुख्याने गुरुद्वारा व गुरुसिंग सभा कोपरगाव यांचे विशेष इथे सहकार्य लाभलेले आहेत. कारण त्यांचं प्रत्येक कार्यामध्ये सामाजिक कार्यात सेवेत वाटा असतो आणि त्यामुळे निश्चित त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. त्यांच्यामुळे हा सभामंडप इथं चांगला असा देखना उभा राहिलेला आहे. पुन्हा एकदा सगळ्या बालगोपाळांना आपल्या भविष्यासाठी, आपल्या उज्ज्वल यशासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते. जय श्रीराम.